मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं विसर्जन केलं जाईल। जयदीप भगत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। जयदीप, अजिंक्य मी सध्या आहे बेलबाग चौकावरून आणि या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक जी आहे ती बेलबाग चौकामध्ये आलेली आहे। आपण बघू शकतो आकर्षक अशी जी आहे ती रोषणाई या रथाला करण्यात आलेली आणि गर्दी जी आहे ती या गर्दीतूनच कळतंय की नेमका पुणेकरांचा उत्साह किती मोठ्या संख्येने जे आहे ते पुणेकर बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळते। सकाळी 10:30 वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली। पहिला जो मानाचा गणपती आहे तो विसर्जनासाठी पोहोचलेला आहे। तब्बल 5वा गणपती। जयदीप यांच्याकडनं आपण अपडेट जाणून घेऊच, मात्र आपण ही दृश्य सध्या पाहतो। मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जित होतोय थोड्याच वेळात। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष सध्या केला जातोय। ही थेट दृश्य आपण पाहूया। पुण्यातल्या कसबा गणपतीचं जो मानाचा पहिला गणपती आहे, ज्याला पुण्याचं ग्रामदैवत देखील मानलं जातं, या गणपतीचं आता थोड्याच वेळात विसर्जन होत आहे। कसबा गणपतीचं विसर्जन आता थोड्याच वेळात केलं जाईल। तर तिकडे दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक देखील आता बेलबाग चौकापर्यंत आलेली आहे। या विसर्जन मिरवणुकीसाठी मोठी गर्दी भाविकांची झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। संपूर्ण बेलबाग चौक भरून गेलेला आहे, भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला आहे अक्षरशः। आणि आता आपण दृश्य जी पाहतो आहोत सध्या, पुण्यातल्या कसबा गणपतीचं आता विसर्जन होत आहे। घाटेश्वर घाटावर कसबा गणपतीचं विसर्जन केलं जात आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, जड अंतःकरणानं बाप्पाला निरोप दिला जातोय। पुण्यातल्या कसबा गणपतीचं आता विसर्जन झालेलं आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष सध्या सुरू आहे। पुण्यात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं सध्या विसर्जन होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।